तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अक्षरांची लयबंद मांडणी रिदम्स आर्ग्युमेंट ऑफ लेटर्स. ठीक आहे, मी एवढं सगळं तुम्हाला पॉईंट्स नाही सांगणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी डायरेक्ट कसं सोडवायचं आणि कशा पद्धतीने काय असतं त्यांची लयबंद मांडणी कशी राहते हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगणार आहे. ठीक आहे, तुम्ही तर बघू शकता इथं ए डॅश बी ए डॅश डॅश बी ए सी डॅश ए सी डॅश ए सी. ठीक आहे, तो मी डायरेक्ट सांगतो. तुम्हाला जे दिसतं आहे लगेच ते जे पण दिसतं तुम्हाला जे पण वाटतं ते तुम्ही लगेच इथं जे तुम्हाला कोरं पाहणं असेल त्याच्यावर तुम्ही लिहून टाकायचं किंवा आपल्या मनात विचार करायचा आपल्याला काय दिसतं म्हणून. आता तुम्ही इथं बघू शकता याच्यानंतर सी दिसतो, इथं पण याच्यानंतर सी, इथं पण याच्यानंतर सी, तर इथं ए, याच्यानंतर काय तुम्हाला वाटेल इथं काय असेल सी असेल तर आपण इथं सोपं सरळ सी करू. ठीक आहे, डॅश यानंतर बी. ठीक आहे, तुम्ही बघू शकता बी इथं पण डॅश इथं पण डॅश. ठीक आहे, इथं एच्या पहिली इथं बी दिसतोय तर तुम्हाला काय वाटतं इथं काय असेल इथं ए असू शकतो कारण की इथं तुम्ही बघू शकता याच्या पहिली काय आलं आहे बी आला तर इथं काय येईल इथं येईल ए येईल. ठीक आहे, इथं ए. त्याच्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला काय दिसतं आहे ए आला, इथं ए आला तर इथं काय येऊ शकतो सी येऊ शकतो कारण की इथं बघा तुम्ही इथं पण सी आहे, इथं पण सी आहे, याच्यानंतर सीच मग इथे आपण सी देऊ. ठीक आहे, इथं पण सी दिला मग आला बी. ठीक आहे, आता सीच्या नंतर काय होतो इथं जर सी असेल तिथं काय येईल बी येईल आणि तुम्ही बघू शकता एच्या पहिले काय तर बी येतो आहे तर तुम्ही बघू शकता इथं याच्या पहिले इथं बी येऊ शकतो, इथं याच्या पहिले बी येऊ शकतो. ठीक आहे, तर इथं आपण लिहू बी आणि इथं आपण लिहू बी. तर तुम्हाला बघायचं आहे या चारही पर्यायापैकी हे तुमचं आन्सर जे तुम्ही काढलेलं हे कशाला जुळतं आहे. ठीक आहे, कशाला मिळतं आहे तर तुम्ही बघू शकता हे चौथ्या पर्यायाला हे बरोबर मॅच होतं आहे. बरोबर ना, कारण की आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आणि मग स्पर्धा परीक्षांमध्ये कसं राहतं माहिती आहे का, असं कोड राहतं त्यांच्यामध्ये 1 2 3 4 असं लिहिलं राहतं. ठीक आहे, आणि आपल्याला यांना गोल करावं लागतं पण गोल कसं करायचा असतो. ठीक आहे, हे बघा गोल आपल्याला असं भरून काढायचा असतो, जेवढा गोल देईल तेवढं त्याच्या बाहेर जायला नको. ठीक आहे, असा मोठा नाही काढायचा, कधी पण नाही करायचा असं. काही त्यांना मार्क देत नाही. ठीक आहे, आपल्याला असं पण नाही करायचं आहे रॉंग आणि आपल्याला असं पण नाही करायचं आहे राईट. आपल्याला फक्त ती जागा पूर्ण भरायची. ठीक आहे, हलकीशी भरायची. ठीक आहे, तर याचं उत्तर काय होतं 4 होतं म्हणून आपण 4ला नेट भरायचं पूर्णपणे. ठीक आहे, अशी आपल्याला उदाहरणं सोडवायची. आता हे झाले त्याचीवाली पूर्ण माहिती, अशी राहते ती पद्धत. ठीक आहे, आणि त्याला अक्षरांची लयबंद मांडणी असं म्हणतात. आणि